आमच्या गावात आहे आनंद मेळावा ना. आनंद मेळाव्यासाठी आपण एक स्पेशल चॅलेंज ठेवू. आपल्याकडे 100 रुपयामध्ये एवढे स्टॉल घुमणं होते का पाहू. हे काय होय हे चिप हो का ते कितीचे होय 10 रुपयाचे का बे लई महाग आहे ना. पहिलं तर जे आपल्याला आवडते जे असं चांगलं आहे ठेवायला पहिलं घुमू. तर आपण आलो तो आनंद मेळाव्यामध्ये. तर आपल्याला आता सुरुवात करायची होती कोणती ना कोणती तरी वस्तू घेऊन. आपल्याकडे होते 100 रुपये. तर सगळ्यात पहिलं म्हटलं आपण चिवडा खाऊ. हे आपली आवडती वस्तू आहे. आवडती वस्तू घेऊ. आपल्याकडे पण सध्या 100 रुपये आहे. 100 रुपयामध्ये एवढं झालं पाहिजे असं आपल्याला गरज आहे. हा आलूबुंडा येतो थांब पहिले म्हणजे सगळ्यात देतो ट्रायल. आता सोबत्यानं आलूबुंडे घेतलीच होते. आता ते खाऊनच पाय करे. तर मग आता इथून पहिलं आलूबुंडे खावंच म्हटलं आणि त्यानंतर मग आपलं पुढचं आपल्या पैशानं घेत बसावं म्हटलं. पहिलं सोबत्याकडून आलूबुंडा आला त्याला खतम करून पुढचं वाला चालू करून. इकडं हे काय तुमचं सरबत आणि हे चना वटाणा गुलाबजाम. आपला आवडता विद्यार्थी करण तुझ्याकडे काय थांब तून बनवला खरंच. पहिलं काय टाकलं असं थोडीच जमते. 10चा चिवडा दे 100 रुपयातून 10 महिने झाला. नितेश भाऊ घ्यायचे होय का घुमाचे होय. एक चिवडा झाला. आपल्याला सगळ्यात जास्त चांगली आवडली होती ते मंचुरियन पाहू. आणि त्याच्या पहिलं इकडं काय ठेवायला सगळे पाहून घेऊन येतं. उपासापासून तर पोट भरायच्या सगळ्या वस्तू बाबू आहे. हे कुठं बनवले तू ना हे चॉकलेट कुठं बनवली घेतली हो का बे. तू लस्सी सांड उघड केली गौरिया. तू काय विकत आहे. अरे बाप रे गौऱ्याचे भजे. आलू नड्डा आला कढीयाचे आलू नड्डा इकडं आहे वाटते. तर आपली आता 100ची मोडणार आहे. 25 रुपयाचं मंचुरियन आपण पहिलं सुरुवातीला घेतो. तर तुम्हाला माहित नसेल तर आमच्या शाळेचं नाव जिल्हा परिषद उच्च प्राथमिक शाळा मनगाव. आणि त्या शाळेमध्ये आपल्या वेळी एवढा सारा चांगला कार्यक्रम चालू आहे. आणि बाकी तर मी दाखवतोच कसं काय पदार्थ राहणार आहे. तर बाकी आतापर्यंत आपण मंचुरियन घेतलं 25 रुपयाची सेल झाली. 75 रुपये बाकी आहे. 75 रुपयाचं अजून काही ना काहीतरी घेऊन पाहू. हे का हो आलू नड्डे चालू आहे आता. चिप्स दे आता तू कितीचे आहे बे 10 रुपयाचे का हे घे मग. 10 रुपये चिल्लर आहे का नाही तुझ्याकडं. हा दे ना मग हे घे. वल्ले आलूचे हो का घे. शाबास याच्यातच खायचं का हे काय नाही. तिखट पदार्थ लई झाले. आता गोड पदार्थ घेऊ. गुलाबजाम करतो. अशी बुरी किस्मत आहे आमची. गुलाबजाम आम्ही म्हणलं आता चांगलं टोन गोड करतो पण गुलाबजाम हे खतम झाले म्हणते. हा कार्यक्रम ठेवण्याचा उद्देश म्हणजे मुलांमध्ये मार्केटिंग कशी करायची आपले पदार्थ कशी विकायचे हे याच्याबद्दलच त्याला ज्ञान मिळते. आणि त्यासोबतच त्या मुलांमध्ये असं कौशल्य विकसित होते. जसं हे करणे पाहता आमच्याकडचं करण्यात चिवडा किती जाऊ रे बे. तू चिवडा किंमत वाढवली म्हणलं तू चिवड्याची 10 20 चौकान. तुझं काय होतं खाणार होतं का 10-20 म्हणतात तसं थोडी. 10 रुपये कवा होते बे. 10 रुपये. इंडियन झालं चायनीज झालं. आता आपलं साऊथ इंडियन कडे येऊ. आम्ही बरी चांगल्या पैसे नसून दिले पुन्हा आलाय फक्त इकडून मोठा चिवडा त्याच्या जवळचा थोडी हे बाई ननू बाई बघू घेतलं मग येतो कोणी गेलं त्याने हे वाटी पहिलं यायच्याकडून पैसे घ्यायचे बेल पहिलं द्यायची नाही. कॉम्बे तुझे काहीच करून नाही काय होतं तुझ्या बाप्पा का खतम केली. चमचे किती आणले तुला. अबे एक जण हाताने खा एक जण चमच्याने खा. बोलली द्यायला 10ची 3 किती अलग 10ची 3 अजून तर घेतो सगळे. दे ना याच्याकडे आला पण घाला बी तू हा.
घे घे. सगळ्यात जास्त जर कोण फसवलं असं कोणत्या दुकानदारानं तर यानं मोपून किती दिले तुन 100 म्हणून 5 उरले. आता 5 रुपयाचं काय घ्यायचं अशी कोणती गोष्ट येईल जे 5 रुपयात घेता येईल तेवढी पाहू आता आपण. शेवटचे 5 रुपयाचे नड्डे घेऊ. आपला आनंद मिळावा येतच खतम करू. बघून 5 रुपयाचे नड्डे देऊन देतो. अबे तुले दे म्हणून राहिले 4 तुझ्याकडे उरून राहिलं कोणी आता घ्यायला येतं तुझ्या आहे कोणी घ्यायला. ओकेची दुकानं हे माय पूर्ण दुकानं झाले साफ आणि तू एकटाच राहिला देतो. 10 मध्ये 3 मंगात दे म्हणलं तुले. 10चे 3 5चे 2 अशानं तू एकटाच राहतो येतं. आता लोक थंडी पडत आहे. अबे बाय हे चालले सगळे ते गेले तू एकटाच राहिला. मुलांच्या व्यावहारिक दृष्टिकोनातून मुलांना चांगल्या प्रकारे व्यवहार करता येणे आणि त्यांना कळते की आपण आपल्या वस्तूंचा भाव कसा ठरवावा, आपल्याला योग्य ती किंमत कशी मिळाली पाहिजे आणि ह्या जाणीवेतून त्या मुलांना आपल्या पुढील जीवनात व्यवहार करण्याचे कौशल्य लाभत असते. आनंद मेळावा हा एक शाळेत राबवला गेलेला उपक्रम होता आणि या बाल आनंद मेळाव्यामध्ये मुलांनी आपला आनंद कसा मिळवता येईल आणि पुढे जीवनामध्ये त्या आनंदासोबतच व्यवहारातून आपल्याला यश अपयश असं पचवण्याचं सामर्थ्य या सोहळ्यातून आपल्याला कशी ताकद देऊन जाईल यासाठी हा उपक्रम लहानपणापासूनच मुलांमध्ये जर आपण हे कौशल्य पणाला लावून जर आपण हा कार्यक्रम अशा पद्धतीने घेतला तर मुलांना आनंदासोबतच अपयश यश अपयश नुकसान तोटा फायदा नफा या सगळ्या संकल्पनेतूनच मुलांना व्यवहार करण्याचं कौशल्य आणि मानसिक स्वास्थ्य मिळेल अशी अपेक्षा आहे. चला आपण आता ह्या उपक्रमामध्ये सहभाग घेतला. जरा घुमलं बिमलं खाल्लं बिल्लं आता खतम करू येतच. चला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये.